केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के बयान ने सभी को हैरान करके रख दिया है। दरअसल उन्होंने कहा कि धार्मिक कार्यों से नेताओं और मंत्रियों को दूर रखा जाना चाहिए। दरअसल आपको बता दें कि वे खुद बीजेपी पार्टी के मंत्री हैं और बीजेपी धर्म को सर्वोपरि रखती है। ऐसे में यह बयान सभी को हैरान कर रही है। धर्म की आड़ में राजनीति समाज के लिए नुकसानदायक है और राजनीतिज्ञ जहां घुसते हैं वहां आग लगाए बिना नहीं रहते हैं। गडकरी ने आगे कहा कि सत्ता के हाथ में धर्म को देने का जो कार्य है वो बहुत ही ज्यादा हानिकारक होगा। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी का यह बयान इस समय काफी ज्यादा चर्चा का विषय बना हुआ है। उन्होंने साफ तौर पे कह दिया कि जो जितना अच्छा झूठ बोलेगा वो उतना ही अच्छा राजनेता होता है। इस बयान ने न सिर्फ राजनीति में हड़कंप ला दिया है बल्कि आम जनता भी एक बार सोच में पड़ गई है। सुनिए उन्होंने क्या कुछ कहा। तो कली घुसून देतो बरोबर, त्याला लोकांनी विरोध केला। आता कॉर्पोरेशन मध्ये सरकारमध्ये मी आता सांगितलं महाराजांना त्या सरकारपासून दूर राहत जा, कोणत्याही पार्टीचं सरकार। तुम्ही वारंवार सरकारलाच मागण्या करता, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं कामं करून घ्या। आहे आमच्यासारखं कोणत्याही पार्टीचं सरकार हो, त्या मंत्र्याच्या गळ्यात हार घालत जाऊन कामं करून घेता। पण आपल्या पंथात आणि संप्रदायात यायला घुसू देऊ नका, याच्यापासून वेगळे ठेवा। राजकारण, समाजकारण, विकासकारण वेगळा, तुमचं धर्मकारण आहे। धर्मकारण आणि समाजकारण याला राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे। आणि हे असं आहे की राजकारण जर लागलं कुठं तर आम्ही एवढे आहो का जिथं घुसतो तिथं आम्ही आग लावल्याशिवाय नाही राहत। मग तो कली घुसून देतो बरोबर, मग मन तर आपसात भांडायला लागते का तू का मी, गादीसाठी झगडे, मग आम्ही स्टे देतो, मग कमिशन अपॉइंट करतो आणि दोन्ही मन तर आमच्याकडे चक्र मारतात। याच्या वाटीत जाऊ नका। धर्मकारण हे सत्तेपासून दूर असलं पाहिजे। राजा नाही धर्मश्रेष्ठ आहे। विक्रमादित्य सिंहासनावर बसण्याच्या आधी धर्मगुरूंनी त्याच्या पाठीवर चाबूक मारले होते की राजा नाही धर्मश्रेष्ठ आहे, तुम्ही धर्माच्या स्थानी या। आणि म्हणून स्वामीजींनी जे दिलेला विचार आहे सत्य, अहिंसा, शांती, मानवता, समानता, याच्या अनुषंगाने समाजाचा घटक असणाऱ्या व्यक्तीमध्ये बदल कसा होणार आहे आणि तो बदल ज्या साहित्यातून होणार आहे। बोलणं सोपी आहे, करणं कठीण आहे। मी काय अधिकारी व्यक्ती नाही आहे, पण मी याचा अनुभूती घेतो, कारण मी ज्या क्षेत्रात काम करतो तिथे मनापासून खरं बोलण्याला मनाई आहे। तिथं हौसे गौसे नवसे आहेत आणि जो लोकांना सगळ्यात जास्त मूर्ख बनवू शकतो तो सगळ्यात चांगला नेता होऊ शकतो। पण एक गोष्ट असं आहे की भगवान श्रीकृष्णाने लिहून ठेवला, भगवद्गीतेत सांगितलं आहे की अंतिम विजय हा सत्याचा होतो। एखादी गोष्ट साध्य करण्याकरता शॉर्टकट आहे, शॉर्टकटने लवकर जातो माणूस। नियम तोडून रस्ता क्रॉस करायचा असेल तर लाल सिग्नल असेल किंवा ते काही असेल तर उडी मारून जाता येईल, शॉर्टकट। पण शॉर्टकट मध्ये एका फिलॉसॉफरने सांगितलंय शॉर्टकट कट यू शॉर्ट। आणि मग आपल्यामध्ये ऑनेस्टी, क्रेडिबिलिटी, विश्वसनीयता, प्रामाणिकपणा, सच्चिलपणा, सुसंस्कृतपणा, समर्पित भाव, सत्य, हे ज्या व्हॅल्यूज आहेत याच्यावरही समाजाला महत्व आहे। आणि म्हणून शेवटी अंतिमतः कोणत्याही धर्मात तुम्ही जा त्याचं सार एकच आहे। मी लहानपणी मला माझ्या शिक्षकांनी एक श्लोक शिकवला होता, आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति।